आपल्याला जाणवतं का की ग्रामीण भागाचं परिपूर्ण असं वास्तव त्या कवितेमध्ये त्या साहित्यामध्ये आजपर्यंत आलंय असं म्हणू शकाल? परिपूर्ण तर कुठलाच भाग असू शकत नाही, परंतु ही जी नवी पिढी ग्रामीण साहित्यामध्ये लिहायला लागलेली आहे त्याच्यामध्ये निश्चित चित्रण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. ग्रामीण कविता असतील, ग्रामीण चित्रण मोठ्या प्रमाणावर झालंय, पण परिपूर्ण वास्तव खेड्याची वेदना 100% अजून आलेली नाही असं वाटतंय तुम्हाला? बरोबर आहे, नाही झालं 100% तर शक्यच नाही. काही अनेक बाबी या साहित्यामध्ये लिहायच्या राहून गेल्या असतील, परंतु अनेक बाबी या लिहिल्या जातात. आज जे शहराचं खेड्यामध्ये जे थोडंसं अनेक गोष्टींचं ज्याला आपण जागतिकीकरण किंवा कळत न कळत जे काही परिणाम होतो आहे त्याचाही खेड्यावरती परिणाम होतोच की. बरं झालं तुम्ही जागतिकीकरण हा शब्द उच्चारलात आणि मला असा प्रश्न विचारावा असा वाटतोय, या जागतिकीकरणामुळं सगळं विश्व छोटंसं खेडं झालंय. बरोबर. आणि या खेड्याची सगळी वास्तवता, प्रश्न, चित्र बदलून गेलंय. बरोबर. या वैश्विक खेड्याबद्दल, बदलत्या जागतिकीकरणाच्या परिणामाच्या बद्दल ग्रामीण साहित्यिकांनी किंवा आपण स्वतः असं काय या वातावरणाचं चित्रण करणारं लेखन केलंय का? निश्चितच जो काही परिणाम खेड्यावरती होतो आहे, मी अनेक वात्रटिकेच्या स्वरूपानेही मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की घराघरात विज्ञानाचा बोलबाला झाला, घराघरात विज्ञानाचा बोलबाला झाला. आता घरमालकाबरोबर मोलकरणीकडे मोबाईल आला. क्या बात आहे. मी असं अनेक वेळा म्हटलं की दूरदर्शन टीव्हीचा एवढा खेडेगावामध्ये परिणाम आहे की टीव्हीवरल्या साधनांच्या अनेक जाहिराती बघून, टीव्हीवरल्या साधनांच्या अनेक जाहिराती बघून ती रोज रात्री झोपे थरकून जाते. क्या बात आहे. टीव्हीवरल्या साधनांच्या अनेक जाहिराती बघून ती रोज रात्री झोपे थरकून जाते आणि सकाळी उठल्यावर अंगाला कोणता साधन लावावा या विचारातच आंघोळ करायची क्या. त्याहीपेक्षा असं म्हणेल की आज जो खेड्यावरती जो प्रामुख्याने परिणाम दिसतो, बाबासाहेब म्हणायचे शिक्षण वाघिणीचं दूध आहे, तो जो प्यायला लागतो तो गुरगुर केल्याशिवाय राहत नाही. परंतु उद्धवजी आपल्याला असं वाटत नाही का येणाऱ्या पिढीचे हे दुर्दैव आहे की ते शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी दोन्हीसाठी डोनेशन द्यावं लागतं. माझ्या एका वात्रटिकेत मी म्हटले आधुनिक संस्था चालक, आधुनिक महाराष्ट्रातली सोडून म्हणजे आजचे महाराष्ट्रातले सोडून आधुनिक संस्था चालक घरी देखील सवयीप्रमाणे आलिशान वागायला लागतात. आधुनिक संस्था चालक घरी देखील सवयीप्रमाणे आलिशान वागायला लागतात आणि बायकोला कायम करण्यासाठी दरवर्षी सासऱ्याला डोनेशन मागायला लागतात. म्हणजे हे चित्र तरी आपण बरोबर आहे. नाकारात म्हणजे कवीची प्रतिभा, साहित्यिकाची प्रतिभा आज घडणाऱ्या बदलाकडे सुद्धा बारकाईनं पाहते आहे. बरोबर. हे तुम्ही आता आम्हाला सांगितलेलं आहे. तरी सुद्धा मराठी ग्रामीण साहित्यावरती एक थोडंसं माझा निरीक्षणाचा भाग आहे तो, मराठी ग्रामीण साहित्य हे बोली भाषेमध्ये जास्त लिहिलं जातं. आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागात जी बोली बोलली जाते, जी भाषा उठली जाते त्याच्यावर ते लिहिलं जातं. परंतु असं बोली भाषेत आलेलं ग्रामीण साहित्य मराठी समीक्षकांच्या दृष्टीसमोर आले नाही. त्यांनी ते बाजूला ठेवलेलं आहे, त्याच्यावर हे अशी समीक्षा झालेली नाही. तुमच्या ग्रामीण साहित्यावर, कवितेवर अशी समीक्षा झाली आहे का? उद्धवजी आपण म्हटल्याप्रमाणे साहित्यावरती समीक्षा त्या दृष्टीने अजून झालेली नाही, त्यावेळी पाहायला तयार नाही का. मुळामध्ये काय होतं समीक्षेचं की स्वतः गोष्टी अवघड करून सांगितल्या. आपली जी खेड्यातली भाषा आहे, खेड्यातली जी कविता आहे, खेड्यातलं जी जीवन आहे ह्या दृष्टीने समीक्षा पाहते असं मला वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात मराठवाडा हा सतत दुष्काळाच्या छाईमध्ये सापडलेला असतो. हा एक भाग झाला. पण मला आणखी काय कारण असं वाटतं, कदाचित मराठी ग्रामीण साहित्यिक परिपूर्ण वास्तव मांडायला कमी पडत असतील म्हणून समीक्षक पाहत नसतील. उदाहरणार्थ आजपर्यंत मराठी ग्रामीण कवितेमध्ये स्त्रियांची जी दुःख आहेत खेड्यातल्या किती प्रमाणात आले तो सांगा मला. स्त्रियांची प्रचंड अशी दुःख आहेत, तिथली वेदना, तिथली व्यथा, त्या स्त्रिया उन्हातानात राबणाऱ्या कष्टकरी स्त्रिया किती पद्धतीनं मांडता येतील. पण असं परिपूर्ण स्त्रीच्या दुःखाचं चित्र आलंय का ग्रामीण साहित्यात? चित्र आलेलं आहे, आलंय, पण त्या चित्राकडे अजून बघायला तयार नाही. अच्छा, यातलं उदाहरण सांगे. सांगा. ग्रामीण भागातलीच की जे व्यसनाच्या अधीन जो ग्रामीण समाज, अजूनही हा थोरा मोठ्यांचा देश, परंतु अजूनही व्यसनाच्या बाबतीमध्ये आपण फारसं
गांभीर्याने पाहत नाही. माझ्या एका कवितेमध्ये ग्रामीण बाई असं म्हणते, आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा. आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा, दारूच्या अड्ड्यावरती श्रमाचा डोंगर व्हावा. रोज उगवते दिन प्रकाश देऊन जावे, फुल माझ्या हृदयात चांदणी फुलून यावे. किती वडाच्या झाडांना गुंफावे आशेचे दोरे, किती वडाच्या झाडांना गुंफावे आशेचे दोरे, तरी माझ्या संसारात वाहते दुःखाचे वारे. आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा, जुगारी नवऱ्या तुली सोबतीचा सूर यावा, सोबतीचा सूर यावा. तुम्ही फार छान उदाहरण दिलेलं आहे की ही स्त्रियांची दुःख अशा पद्धतीनं आलेली आहेत. तरी पण आणखी एक प्रश्न असा राहतो मनामध्ये की ग्रामीण पिढीच्या किंवा ग्रामीण साहित्याच्या निर्मितीकडे पाहायला आपण तर मराठी प्रस्थापित अभिजात अशा मराठी कवींच्या तुलनेमध्ये ग्रामीण कवींनी ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्या कवितेमध्ये प्रयोगशीलता जी म्हणतो आपण, साहित्यामध्ये प्रयोगशीलता असायला पाहिजे. बरोबर. एकच पॅटर्न, एकाच चाकोरीनं जाणं किंवा 30 व्यक्ती सापेक्ष अशी दुःख, समाजाची 30 दुःख ती मांडण्यापेक्षा काही प्रयोगशीलता ग्रामीण साहित्यामध्ये मला आढळलेली नाही. तुम्हाला आढळले का ती प्रयोगशीलता? आहे, प्रयोगशीलता आहे. मोठ्या प्रमाणात प्रयोगशीलता आधी ग्रामीण साहित्यामध्ये आहे. आपलं उदाहरण द्यायचं असेल तर शेतकरी हा विषय घेऊन प्राध्यापक मोहम्मद शाहजींनी खंडकाव्य लिहिलं शेतकऱ्यावर. मी माझं उदाहरण देईन आपल्याला की युद्ध उद्याचे पाण्यासाठी. हो, तुमचा कविता हा सलग विषय म्हणजे घेऊन मी जवळजवळ 70 गाणी लिहिली त्याच्यामध्ये. युद्ध उद्याची पाण्यासाठी ही प्रयोगशीलताच आहे. आणि त्यातल्या त्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठवाडा हा तर दुष्काळाच्या खाईमध्ये सतत सापडतो. मी त्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे की इवल असा थेंब नाही तुला तळ्यात तळ्यात, इवल असा थेंब नाही तुला तळ्यात तळ्यात, कसा दुष्काळ दुष्काळ पाणी डोळ्यात डोळ्यात. कुठं न्यावं जनावर माळ उदास उदास, किती वासरी मुकली त्यांच्या दुधास दुधास. तेव्हा मी असं एके ठिकाणी म्हटलंय की अवमानाची आवरून पाणी ती रोज शोधते पाणी. अवमानाचे आवरून पाणी ती रोज शोधते पाणी, ती केवळ कुंकवाला रोज मागते पाणी. फार छान. तुम्ही सगळ्या या जे प्रयोगशीलतेबद्दल आपण बोलत होतो हा प्रयोगच आहे. तुम्ही भूकंपावरती सुद्धा कविता लिहिलेल्या आहेत, तोही प्रयोगच आहे. बरोबर. हे प्रयोग व्हायला पाहिजेत म्हणून मी हा प्रश्न विचारला. हवेत मला सगळ्यात आणखी एक महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर ठेवायचा आहे की ग्रामीण साहित्यिक, ग्रामीण कवी मोठ्या प्रमाणावर आता पुढे येत आहेत. बरोबर. कवींच्या तर रांगा साहित्य संमेलनात असतात. बरोबर. हे नव्याने येणारे कवी अभ्यास, चिंतन, मेहनत आणि अनुभव यात कमी पडत आहेत. त्यामुळे त्यांचं साहित्य कसदार साहित्य म्हणून कसदार कविता म्हणून पुढे येत नाही. हा अभाव अभ्यासाचा, वाचनाचा आपल्याला जाणवतं की नाही? हा जाणवतो. हल्ली जसं गाण्यामध्ये म्हणतात रिमिक्सची लाट आली तसं कवितेमध्ये देखील दुर्दैवानं विडंबनाचा एक नवीन प्रकार चालू झाला. ही स्वनिर्मिती जी आहे या स्वनिर्मितीचा आनंद आम्ही साहित्यिक घ्यायला तयार नाहीत. ज्याला कविता वापरते तो कवी किंवा जो कविता जगतो तो कवी. अंगणात पाऊल टाकताच तू धावत माझ्या अंगावरती येतोस आणि विचारतोस पप्पा खायला काय आणलंय. जेव्हा तुझे आसुसलेले हात माझ्या खिशाकडे वळतात तेव्हा माझ्या खिशात तुला केवळ कवितेचे कागद लागतात. क्या बात आहे. कवितेचे कागद. क्या बात आहे. ही कविता जगण्याची उर्मी थोडीशी आम्ही. मला एवढंच म्हणायचं होतं की आपली परंपरा नवीन कवीने अभ्यासली पाहिजे, वाचली पाहिजे. आम्ही डॉक्टर आनंद यादवांची पुस्तकं आधारशासारखी वाचायचो आणि त्याच्यातून जे संस्कार झाले त्यामुळे हे ग्रामीण साहित्याचं विश्व आम्ही व्यापक दृष्टिकोनातून पाहू शकतो. भारतजी, जाता जाता मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि फार सुंदर तुम्ही ग्रामीण साहित्याच्या दृष्टिक्षेपाबद्दल चर्चा केलेली आहे. तुम्हाला आवडणारी एक सुंदर अशी ग्रामीण कविता तुम्ही समारोपाला सादर करावी आणि मग आपण इथं थांबणार आहोत. वा, धन्यवाद. मला एक कविता आठवते माझ्या प्रेमी झेंडा कविता संग्रहातली. म्हणजे हाच ना याच्यातली होती. अरे वा. तर सण जो असतो हा अजूनही खेड्यामध्ये कशा विमोचनेमध्ये करावा पण परंपरा पाळतात. अरे दिवाळीच्या सणा कवितेतले असं म्हटलंय, अरे दिवाळीच्या सणा नको उद्या तर येऊ,
अर दिवाळीच्या सणा नको उद्या तर येऊ, सून आजारात माझी काय तिच्यावर ठेवू, काय तिच्यावर ठेवू. वाह. दारी मालकाच्या गेलो, दारी मालकाच्या गेलो, नाही वेदनांना घर. क्या बात है. रोज घामात सांभाळलो, आज पापण्यांना पुर, आज पापण्यांना पुर. फटाक्यांच्या आवाजाने, फटाक्यांच्या आवाजाने बाळ वांबतील माझे. क्या बात है. फटाक्यांच्या आवाजाने बाळ वांबतील माझे, लाडवांच्या हट्टापायी डोळे छिंदतील माझे, डोळे छिंदतील माझे. घर अंधारात माझे चंद्र चांदणीत दंग, घर अंधारात माझे चंद्र चांदणीत दंग. काय घाण मी ठेवू जुन्या गाडग्याची रांग, जुन्या गाडग्याची रांग. उद्या रानात जाऊनी, उद्या रानात जाऊनी बघतो पोटांचा मी घास, उद्या रानात जाऊनी बघतो पोटांचा मी घास. नाही मिळालेच काही सोडतो गावची वेस, सोडतो गावची वेस. शेवटी माझ्या कवितेमध्ये मी असं म्हणतो, अर दिवाळीच्या सणा, अर दिवाळीच्या सणा नको उद्या तर येऊ, अर दिवाळीच्या सणा नको उद्या तरी येऊ. भाव वाढलेला तुझा कसा विकत मी घेऊ, भाव वाढलेला तुझा कसा विकत मी घेऊ. वा 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 वा.